महाराष्ट्राचे प्रभारी सन्मान्य एच.के. पाटील साहेब, या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले सन्मान्य भास्कररावजी पाटील माजी खासदार, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष श्री भाई जगतापजी, कार्याध्यक्ष प्रदेश काँग्रेसचे बसवराज पाटीलजी, माजी आमदार पोकर्णाजी हनुमंत पाटील, आमदार राजूरकर, श्री शिवाजीराव मोघे साहेब, त्याचबरोबर श्री या ठिकाणी संपत कुमारजी, वंशी रेड्डीजी, मिनलताई खतगावकर उपस्थित, मिशन यादव, बेळगेजी, हनुमंतरावजी बेटमोगरेकर, दिलीपरावजी बेटमोगरेकर आणि उपस्थित सर्व पत्रकार, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व प्रतिनिधी आणि सहकारी मित्रांनो, जितेश अंतापूरकर आपले उमेदवार यांच्या प्रचारार्थ आज काँग्रेस पक्षाच्या अनेक ठिकाणी सभा आहेत. त्या सभेला संबोधित करण्याकरता श्री एच.के. पाटीलजी कर्नाटकामधून आज महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी मुद्दाम आलेले आहेत आणि त्यांची प्रथम सभा हानेगावला आज सकाळी झाली आणि दुपारनंतर आज 4-5 ठिकाणी त्यांच्या सभा आहेत. आपल्या सर्वांचे प्रथम मी आभार मानतो की नांदेडमधला इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाने चांगलं सहकार्य आम्हाला निश्चितच केलेलं आहे की निवडणूक नांदेडसाठी, महाविकास आघाडीसाठी, आम्हा सर्वांसाठी अतिशय महत्त्वाची निवडणूक आहे. ही जागा खऱ्या अर्थाने काँग्रेसचीच आहे. काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर याच्या दुःखद निधनामुळे लागलेली पोटनिवडणूक आहे आणि आमच्या तिन्ही पक्ष जे आहेत आणि इतर मित्र पक्ष जे महाविकास आघाडीमध्ये आहेत, आम्हा तिघांमध्ये ही स्पष्ट समजवता आहे की ज्या पक्षाची जागा रिक्त होईल त्या पक्षाची ती जागा लढवली पाहिजे आणि त्यानुसार ही जागा आज काँग्रेस पक्षाकडे असल्यामुळे जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी महाविकास आघाडीच्या मदतीने पक्षाध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुलजी गांधी यांनी निश्चित केली आणि त्याप्रमाणे आता आपण शेवटच्या टप्प्यामध्ये निवडणुकीच्या आहोत. ही निवडणूक अतिशय आम्हाला खात्री आहे की ज्या प्रचाराचा रंग भरत चाललेला आहे त्या पद्धतीने निश्चितच काँग्रेस 100% ही जागा जिंकणार, यामध्ये तिळमात्रही शंका आम्हाला कोणाला नाही आहे. आणि वास्तव हे आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये ही सर्व मंडळी आज जी औपचारिकरित्या, खरं म्हणजे भास्कररावजी आणि अन्य सहकारी ते त्यांच्याबरोबर जे येत आहेत, त्यांनी जवळपास आठवड्यापूर्वीच त्यांची काँग्रेस पक्षामध्ये येण्याची भूमिका ही स्पष्टपणे याच्या अगोदर पत्रकार परिषद घेऊन विशद केलेलीच आहे. त्यामुळे आज एक औपचारिकता म्हणेन मी त्यांना की आज एक इथे सभा आहे आणि सभेमध्ये त्या ठिकाणी भास्कररावजी आणि अन्य सर्व सहकारी जे भाजपमधल्या एकंदरीत एकाधिकारशाहीला कंटाळून आज काँग्रेसमध्ये येण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि औपचारिकतेचे एक रीतसर पक्षप्रवेश आज एच.के. पाटील साहेबांच्या उपस्थितीमध्ये आज होणार आहे. त्यामुळे मी या सर्व मंडळींचं या ठिकाणी काँग्रेस पक्षात स्वागत करतो. वेगवेगळ्या पद्धतीने प्रचार जो भाजपकडून दुर्दैवाने जी पातळी सोडून सध्या सुरू झालेला आहे, ही अतिशय खेदाची बाब आहे. आजपर्यंत काँग्रेस पक्षाने विकासात्मक कामावर भर दिलेला आहे. आमच्या आमदारांनी केलेलं काम, महाविकास आघाडीने केलेलं काम असो, कोरोनाचा मधला कालावधी असो, हा सगळा जर एकंदरीत जर आपण सारांश पाहिला तर आमचा भर जो आहे हा पॉझिटिव्हिटीवर आहे. सकारात्मक दृष्टिकोनातून जिल्ह्यातील कामासंदर्भात आम्ही केलेली आमची भूमिका आणि त्यातून मग पुढं करायचे काम जो आहे यावर आमचा सर्व प्रचाराचा रोख आहे. परंतु ज्यांनी या जिल्ह्यासाठी त्यांचं केंद्रातलं किंवा राज्यात त्यांचं सरकार असताना नांदेड जिल्ह्यासाठी आणि मराठवाड्यासाठी काहीच केलेलं नाही आहे, की मात्र वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. आणि ज्यांच्याकडे म्हणून काही सांगण्यासारखी काहीच नाही आहे, त्यांनी आता एका अतिशय दर्जा सोडून प्रचाराच्या माध्यमातून लोकांची दिशाभूल करून मनभेद निर्माण करण्याचा प्रयत्न हा अनेक पद्धतीने सुरू झालेला आहे. मी प्रचार सभेच्या दरम्यान अनेक ठिकाणी बोलतो आहे आणि याही बाबतीमध्ये आमची भूमिका स्पष्ट करत आहोत. एक तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आज जी आहे ती म्हणजे पीक विमा आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानच्या बाबतीमध्ये आपण सर्वांनी पाहिलं की सरकारने निर्णय घेतला 10,000 रुपये प्रति हेक्टरीच्या बाबतीमध्ये. तो निर्णय हा
2 हेक्टरपर्यंत मर्यादित असा स्वरूपाचा निर्णय हा सरकारने घेतलेला आहे आणि त्याचा GR सुद्धा आता इश्यू करण्यात आलेला आहे. म्हणजे नुसतं बोलूनच नाही तर तो GR सुद्धा सरकारने इश्यू केलेला आहे. एकतर जिरायत पिकांसाठी 10,000 प्रति हेक्टरी 2 हेक्टरपर्यंत, बागायतसाठी 15,000 प्रति हेक्टर 2 हेक्टरपर्यंत आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीबाबत 25,000 प्रति हेक्टर 2 हेक्टरपर्यंत हा सरकारचा आदेश हा 21 ऑक्टोबरला हा सरकारने जारी केलेला आहे. मुद्दाम दाखवतो आपल्याला. तर तो आदेश आता निर्गमित झालेला त्या पद्धतीने जो काही अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडून गेला असेल त्या पद्धतीने त्या नुकसान भरपाई संदर्भातली अंमलबजावणी ही करण्याची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे. त्याचबरोबर आपल्याला जो पीक विम्याच्या बाबतीमध्ये जो पीक विमा प्रधानमंत्री पीक विमा योजना म्हणून समजला जातो त्या पीक विम्याच्या बाबतीमध्ये राज्य शासनाचा हिस्सा 900 कोटी रुपयाचा राज्य शासनाने भरलेला आहे. लोकांनी पैसे आपले भरलेले आहेत पण केंद्र सरकारचे अजूनही पैसे मिळालेले नाही. ती वस्तुस्थिती आहे. ते पैसे जर लवकर मिळाले तर पीक विम्याचा सुद्धा इफ्को टोकियो नावाची कंपनी म्हणते जोपर्यंत केंद्र सरकारचा हप्ता जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्हाला ती डिस्बर्समेंट करता येत नाही असं त्यांनी कळवलेलंच आहे. त्यामुळे सरकारचा आदेश 29 सप्टेंबरचा आदेश आहे जो मी या ठिकाणी मुद्दाम दाखवतो आहे. 29 सप्टेंबरला सरकारने आदेश काढलेला आहे ज्याच्यामुळे पीक विम्या संदर्भामध्ये केलेली कारवाई आहे. त्यामुळे पीक विमा असो नुकसान भरपाई असो हे सर्व महत्त्वाचे विषय सरकारने मार्गी लावण्याकरता पावलं उचलून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये रितसर शिक्कामोर्तब त्याच्याकडून GR सुद्धा सरकारचा त्याच्यामध्ये इश्यू झालेला आहे. आपल्याला आठवत असेल सरकारने ज्यावेळेस आपत्ती निर्माण झाली त्यावेळेस मग ते मनमोहन सिंग साहेबांच्या वेळेस असो कर्जमाफी आम्ही केली. 72,000 कोटींची कर्जमाफी मनमोहन सिंग साहेबांच्या वेळेस झाली. मी राज्याचा मुख्यमंत्री असताना ज्यांना केंद्राच्या कर्जमाफीचा फायदा झाला नाही ती साधारण 6,800 कोटी रुपयाची कर्ज मी केली आणि नंतर उद्धव ठाकरेजी आल्यापासून त्यांनी आल्याबरोबर कर्जमाफी ही करून दिली आणि त्याप्रमाणे शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतच्या कर्जाची कर्जमाफी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या महाविकास आघाडीने केलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या एकंदरीत अडचणीच्या काळामध्ये या सरकारने नेहमी शेतकऱ्यांना साथ दिलेली आहे आणि त्यातून मदतीचीच भूमिका ही घेतलेली आहे. आणि त्याचबरोबर जिल्ह्यातील आपलं सरकार आल्यानंतर जिल्ह्यातील रखडलेल्या किंवा प्रलंबित असलेल्या प्रश्नांना गती देण्याचं काम मग जलसंपदा विभागाचा असतो, सार्वजनिक बांधकाम विभागाचा असतो, जिल्ह्यातील अनेक महत्त्वाचे अनेक विषय जे आहेत ते सर्वांना इथे मी यादी मोठी आहे पण सगळ्या कामाला मागच्या 2 वर्षामध्ये चांगली गती ही आमच्या काळात झाली. रावसाहेब अंतापूरकरच्या कारकिर्दीमध्ये देगलूर विधानसभा आणि विलोली भागात दोन्ही भागात मिळून चांगलं काम त्यांनी केलं. ते गेल्यानंतर सुद्धा जवळपास 200 कोटी रुपयाची वेगवेगळी कामं अर्थसंकल्पामध्ये तरतुदी करून सुद्धा आम्ही दिलेल्या आहेत आणि जिल्हा परिषदेसुद्धा या भागातल्या प्रत्येक गावामध्ये चांगल्यापैकी निधी हे दिलेला आहे. हा सारांश सांगतोय मी थोडक्यामध्ये डिटेल बरंचसं बोलता येईल पण अधिक वेळ मी घेणार नाही. या ठिकाणी HK पाटील साहेब आहेत ते आपल्याला संबोधित करतील. ही सगळी निवडणुकीची पार्श्वभूमी आहे. आमचा अजेंडा जो आहे तो विकासाचा अजेंडा आहे आणि या अजेंडानुसार आम्ही या लोकांसमोर चाललेलो आहोत. लोकांचा चांगला प्रतिसाद याला आहे. सामाजिक आरक्षणाचे विषय आम्ही चांगल्या पद्धतीने हाताळलेले आहेत. कोर्टापर्यंत नेऊन आम्ही ह्या पद्धतीने स्पष्ट भूमिका कोर्टासमोर आम्ही ते मराठा आरक्षण असो OBCचं असो किंवा अन्य विषय असो त्या सगळ्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीने आपली भूमिका वेळोवेळी स्पष्ट करून लोकांची दिशाभूल कारण मी तर ऐकतो कालपासून त्या नवीन विषय घेऊन लोकांचे मनभेद करण्याचं काम हे भाजपने विशेषतः सुरू करून माणसं काही बाहेरून पाठवलेली आहेत याची माहिती आमच्या ठीक आहे त्याला आम्ही उत्तर देऊ आमच्या पद्धतीने परंतु हे सगळं सुरू आहे आणि त्याचं प्रत्युत्तर आम्ही निश्चित दिल्याशिवाय राहणार नाही की निवडणूक आम्ही जिंकणार म्हणजे जिंकणार 100% आणि त्याकरता जी काही योग्य पद्धतीने लोकांसमोर जाऊन आमची भूमिका लोकांसमोर आम्ही विशद करून ही मतं आम्हाला नक्की मिळतील आणि लोक आमच्या बरोबर आहेत. लोकांना अनुभव या महाविकास आघाडीचा आहे एवढंच या निमित्ताने मला सांगायचं आहे. बस यापेक्षा अधिक मी या विषयावर बोलणार नाही. का असतील प्रश्न तर जरूर आपण मला सांगू HK पाटील साहेबांना सांगू शकता. ते निश्चितच ह्याच्यामध्ये आपल्याला उत्तर देतील. आता मी HK पाटील साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला संबोधित करावं. Mr. Ashok Chavan, Mr. Bhaskar Patil, और AICC सेक्रेटरी मिस्टर संपत कुमार, वंशी रेड्डी और वर्किंग प्रेसिडेंट बसवराज पाटिल, शिवाजीराव मोगे and distinguished people here
our MRCC President, Mumbai Regional Congress Committee President, Mr. Bhai Jagdap is also here. Media friends, I am delighted to see such a strong team of media men in such a remote place. I was asking Mr. Ashok Chauhan and he said many of them are from Nanded. We are thankful to you that you have come such a distance. Friends, today we are all happy that Bhaskar Rao Patil is coming back to his home. Ghar wapsi aa raha hai. With Mr. Bhaskar Rao Patil, we have Pokarnaji, former MLA Pokarnaji Mr. Ghate, and Mr. Ghate, former MLA, former MLA, Minal Khadgaonkar, Zilla Parishad member, Khargavkarji, Zilla Parishad Jilla Panchayat member, and a lot of their followers. They will be joining Congress party. Today is a formal joining of all of them. I welcome them on behalf of Madam Sonia Gandhi. Friends, we all are here because of by-election. Unfortunately, Uttarpur could not survive that corona. And that's why the election, Mr. Jitesh Uttarpurkar, his son, is fighting. Congress has picked him as the candidate. Our Congress candidate fortunately is getting lot of support. I was in Khanapur. The way the enthusiasm of our workers and the people, I felt that Jitesh Anandpurkar will win this constituency with the best of the support that Mr. Ashok Chauhan has lent to him. Of course, this election is not just Jitesh's election. This is Congress, Shiv Sena and NCP, Mahavikas Aghadi, who are fighting. All of them are supporting our Congress candidate in all the best way possible. I thank them also. Friends, when we go to the election meetings, people are very wise. They are very keenly observing what is that these speakers are telling. They remember even after years what Mr. Modi has told them during elections, in their election speeches, what BJP people have said whenever they have come for elections. Even the ignorant looking people, they say, वो जो तोंडी बोलता है वो करता क्या वो? This is how they question. The whole things what they say, are they doing? You all know, and every one of us know, when Modi came for any public meeting for electioneering, he saw poor, he said, you don't worry, I will put 15 lakhs in your account. Not once, not in one platform, in tens of platforms he has said that 15 lakhs
assurance to put into the account of a poor man has proved to be totally false. And then he saw youth and said, we will create jobs to the extent of 2 crores. It is already 7 years. They should have created, generated employment or created jobs to the tune of 14 crores. Have they done that? In fact, there are loss of 4 crore jobs in India. The economy is suffering. In spite of all that, they are making so many false assurances. And when they saw farmers, they said, Modi said particularly, "Fikr mat karo, aapki aadaay dugni karunga. I will double your income." Is that happened in India? And people are asking, the liars should not even ask for our votes. Those who have lied to the people, they have no moral right to seek the votes of people now. And this election is not just a by-election to elect Jitesh. He is coming or he is electing with a very big margin. May not make much difference in polity, but these are the votes, this is the support that is going to be a mark against the lying politicians of India, lying political party, that is BJP. Friends, today people are very angry, particularly intellectuals. Media, whether it is media, whether it is literary people, whether it is educated, whether it is lawyers, doctors, whosoever are there, they are all very much angry against this national monetization policy, national monetization pipeline, through which scheme they are going to lease out the core assets of the country. You are all aware, our airports are being sold. Our 36,000 power lines, high tension power lines, transmission lines are being sold, being leased out, to be precise. Our 26,000 national highway is being leased out. 400 railway stations are going to be leased out. Goods sheds are being leased out. More than 400 trains are going to be leased out. What is all happening? The core sector like power generation, where the hydroelectricity is generated with a very minimum expenditure, where the generation cost is around 50 paisa to 60 paisa. That type of units are also being leased out to the extent of 40 years. This is the national monetization pipeline scheme. Through this, the Indian core asset is being leased out to individuals. To whom are they going to lease out? Again, to people like Ambani, Adani. Will India tolerate? Should India tolerate? People are angry and people will show the right place to BJP through these by-elections also. I am sure people will not tolerate, and in by-election the lead of what Jitesh gets will be the indication of BJP losing their strength. Friends, you all know, people, whether poor, rich or middle class, everyone is unhappy. Everyone cannot tolerate
every family for that matter, it has become poor. Petrol has crossed its 100, 102 in more than dozen states. Diesel has almost reached 100. Gas from 410 it has reached 980. And even edible oil, which was 99 3 years back, has reached 200 rupees. What will happen to the family where the income is not that big? People are becoming poor. People have lost their patience, and through these elections also, apart from the anguish they have, they will express their support, they will express their annoyance with BJP. Friends, you all know, it is not just the voter, including the higher level middle class people. They have now understood what has started happening to the country. The question will be that if it is so difficult, why people are sitting quiet? People are not sitting quiet, but their anguish is downplayed by media. The anguish of people of India is downplayed by the administration. The anguish of people of the country is downplayed by the bureaucratic efforts and the lies that BJP is telling. But the time has come. Now it has to get exposed. And through these elections, it will get exposed, I'm sure. And I request the media to take it to people what is happening in the country and help people who are serving the country. Thank you. Sir, do you have 100% confidence Congress will win this seat? We don't have just a confidence, we have a confidence that our candidate will win with a margin, convincing margin, even if it is to say, if it is to sum up, it will not be with less than 20,000 votes in this constituency. What is your humble request to all voters? What is your humble request to all voters? Please don't vote liars. Please vote those who will bring people together, not divide them. सर पीक विमा प्रसार बोलतो सर 100% पीक विमा शेतकऱ्यांना आपण निवडून दिलं तर आता गौरवराव लोणीकर यांना म्हणलं की आपलं जाहीर सरकार मी करतो 100% पीक विमा शेतकऱ्यांना मिळून दिलं तर नाही, मी तुम्हाला दाखवलं GR गव्हर्नमेंटचा. या पीक विम्यामध्ये राज्य सरकारला पैसे भरावे लागतात, केंद्र सरकारला पैसे भरावे लागतात 50-50%. 900 कोटी रुपयाचा GR मी तुम्हाला दाखवलाय. केंद्र सरकार, त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे तुमचा वाटा जो केंद्र सरकार तुम्ही लवकर भरा. याच्यात राजकारण आम्हाला करायचं नाही, आमची मागणी आहे. अडचणीच्या काळामध्ये ज्यावेळेस लोकांनी स्वतःचे पैसे, हे सगळे जेवढे लोक आहेत ज्यांनी पीक विमा भरलेला आहे त्यांनी पैसे भरले, राज्य सरकारने 900 कोटी रुपये भरले. केंद्राचा हिस्सा जर मिळाला तर तातडीने कंपनीज म्हणतात की केंद्राचा हिस्सा आल्यावर आम्ही डिस्बर्स करतो. आमचं म्हणणं आहे की विलंब लावू नका, निवडणूक 2 मिनिटं बाजूला ठेवा, पण शेतकऱ्यांना तातडीची मदत आवश्यक आहे, त्याचं गांभीर्य आपण ओळखा, असं माझं म्हणणं आहे. फडणवीस सरकार होती तेव्हा पीक विमा कंपनीवर कारवाई केली होती, तर आपण करणार का पीक विमा कारवाई करण्याचा आज प्रश्न कुठे? पैसे तुम्ही भरल्यानंतरच होईल ना. राज्याने पैसा हिस्सा भरला, त्याचा GR काढला, केंद्र सरकारने आपला हिस्सा जर भरला तर शेतकऱ्यांच्या वाट्याला पीक विम्याची जी काही रक्कम अनुज्ञ आहे ती नक्की मिळेल. पण हा विलंब जो होतोय तो टाळला पाहिजे अशी आमची मागणी आहे. उगाच याचं राजकारण करू नये अशी आमची अपेक्षा आहे. फडणवीस सरकारचे 5 वर्ष चांगले होते की महाविकास आघाडी सरकारचे 2 वर्ष, हे सांगणारी जी निवडणूक असेल, महाराष्ट्राचा कल दाखवणारी निवडणूक असेल असं प्रवीण दरेकर म्हणाले, आणि भाजपावरच मतदार खुश आहे ही दाखवणारी निवडणूक असेल अशी प्रतिक्रिया आपली. लोकांनी मतदान करायच्या अगोदरच भाजपाच्या कल बाजूने असेल हे म्हणणं मला वाटतं कितपत संयुक्तिक आहे. लोकांना मतदान तर करू द्या.
आपण पाहताय गेल्या 15 दिवसापासून 20 दिवसापासून ज्यातून प्रचार सुरू झालेला आहे, आम्ही लोकांसमोर जे गेलेलो आहोत ते आम्ही केलेल्या कामाचं नांदेडमध्ये काय काय झालेली कामं आहेत, या विधानसभा मतदारसंघामध्ये देऊ गेलेले पैसे असतील, गाव पातळीवर जी विकासात्मक कामं झालेली आहेत, अंतपुरताच्या अगोदर आणि नंतर सुद्धा, आणि आपत्ती कोरोनाच्या काळात विशेषतः शासनाने केलेलं काम, पायाभूत सुविधावर जो खर्च केलाय त्यातलं झालेलं काम, पण लोकांच्या समोर ही गोष्टी स्पष्ट आहेत. आम्ही कशा पद्धतीने विकासात्मक कामावर भर दिलेला आहे. आता ही मंडळी येथे जत्रेसारखी येतील आणि चालल्या जातील, त्यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवायचा की सरकारचे प्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी बसतोय, जे बोलतोय हे गांभीर्याने बोलतोय. गांभीर्यावर कळतंय काय, गप्पा मारण्यापेक्षा त्यांची ते वॉटर सप्लाय स्कीम त्यांनी पूर्ण करावी, त्यांनी घेतली होती लोणीकरांनी, जी वॉटर ग्रीडची, त्याची अवस्था काय त्यांनी सांगावी लोकांना. त्याच भाषणात ते म्हटले की वॉटर ग्रीडची योजना आम्ही केली होती, 10,000 कोटी त्यासाठी आम्ही प्रस्तावित केले होते, परंतु आपल्या सरकारने ती योजना भासणात होणार. मराठवाड्याचं खरं कल्याण करायचं असेल तर मराठवाड्यातील तुटीच्या प्रकल्पाला पाणी उपलब्ध करून देण्याचं पहिलं हे काम करायला पाहिजे. तुटीच्या प्रकल्पात आधीच पाणी कमी आणि ते राहिलेलं पाणीच तुम्ही दुसरीकडे द्या. याच्यापेक्षा मराठवाड्यामध्ये जे पाणी कोकणात वाहून चाललंय ते पाणीचं मराठवाड्यात वळवलं. जायकवाडी तुटीचा प्रकल्प झालाय, अपर पेनगा तुटीचा प्रकल्प झालेला आहे, 50% आसपास हे प्रकल्पाची विश्वासार्हता आलेली आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे, तुटीच्या प्रकल्प टाकीमध्ये पाणी भरा आणि मग पाणी वाटा, टाकीच खाली करायची आणि मग म्हणायचं पाणी दुसरीकडे द्या. उद्या पाण्यावर वाद सुरू होतील, हा त्यातला त्यांना दोन्हीकरांचा अभ्यास कच्चा आहे, थोडा तिथे अभ्यास करून बोललं पाहिजे. भाजपचे नेते सर्वजण इथं जे नांदेडला येत आहेत ते सगळेजण रस्त्याचा उल्लेख करत आहेत. इथली रस्त्याची अवस्था बिकट आहे असं त्यांचं. चंद्रकांत पाटलांच्या वेळेचे खड्डे बुजवायचं काम मी सध्या करतोय. चंद्रकांत पाटलांनी सांगितलं होतं मी खड्डे बुजवेन, ते त्यांनी बुजवले नाहीत, ते बुजवण्याचं काम सध्या मी करतोय. जे काही दिसतंय हा माझाच विभाग या ठिकाणी करतो, मुद्दाम सांगितलं पाहिजे. चंद्रकांत पाटलांना विचार, तुम्ही खड्डे त्यांनी 31 डिसेंबर दिलं होतं, वर्ष सांगितलं नव्हतं, आता मला करायची वेळ आलेली आहे, मुद्दाम सांगतोय. शेतकऱ्यांना आपल्या सरकारने जी मदत जाहीर केली ती शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्यक्षात कधीपासून जमा होणार आहे, त्यांची एक मिनिट आपण समजू शकतो. शेतकऱ्यांना परवाच कृषी मंत्र्यांनी याच्या बाबतीमध्ये सूत्रवाच केलेला आहे, दिवाळीपर्यंत देण्याच्या बाबतीत त्यांनी सांगितलेलं. मला अपेक्षा आहे ते जे बोलले आहेत त्याप्रमाणे ते करतील. सर, भाजपवाले मनभेद करतायत प्रचारात असं तुम्ही म्हणाला, आणि मेंदूचे माणसं देखील आहेत, नेमकं काय करतायत आणि त्या बाबतीत काय तुमच्याकडे पुरावे काय करणार मी आज काय सांगू शकत नाही. त्यांनी बोलणं मान बोलतो आहे त्याचा, त्यांचा प्रचाराचाच भाग आहे. काय इलेक्शन हे काही व्यक्तिगत आरोप प्रत्यारोप करायचा प्रयत्न आहे, हा त्यातला विषय बघून आपण त्याला त्यांनी बोलल्यावर काय उत्तर द्यायचं मी ठरवू. काय खरगावकरांच्या प्रवेशामुळं भाजपवाल्यांनी बाळासाहेबांची सभा अरेंज केली अशी चर्चा आहे. काय म्हणताय? खरगावकर साहेबांच्या काँग्रेस प्रवेशामुळं भाजपवाल्यांनी आता बाळासाहेबांची सभा अरेंज केली. बाळासाहेब आंबेडकरांची. ठीक आहे, आता ते वंचितची भूमिका ही काय आहे ते आपण मागच्या लोकसभेत पाहिलेलंच आहे. त्यामुळे लोक आता शून्य आहेत. वंचितने उमेदवार उभा केलेला आहे, पण मागचा अनुभव लक्षात घेता लोकांना हे कळालं आहे की वंचितला मतदान देणं म्हणजे मताचं विभाजन करणं आणि फायदा भाजपचा करणं असं चित्र आहे. मागच्या निवडणुकीत स्पष्ट झालंय. त्यामुळे आता ज्यांनी वंचितमधून उमेदवारी घेतली होती तेच आता आमच्या बरोबर या ठिकाणी भिंगेजी आलेले आहेत, चांगलं काम करतायत. आणि ऐरवाड आहेत, ऐरवाडजी आज काँग्रेसमध्ये आले, भिंगेजी काँग्रेसमध्ये आलेलं आहे. आता हे जे ज्यांना आणतायत ते आणायचंच काम चालू आहे काही लोकांचं. ठीक आहे, इलेक्शनचा भाग आहे, आम्ही त्याला उत्तर देऊ आमच्या पद्धतीने. मराठवाड्यात झालेल्या जलयुक्त शिवाराच्या कामाची चौकशी करण्यासाठी शासनाची समिती नेमली आणि मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये अपहार झालेला आहे. नांदेड जिल्ह्याला तो समितीचा अहवाल आलेला आहे, पण त्याची चौकशी आपल्या प्रशासनाने सुरू केली. तसं मी सकारात्मक कामात लक्ष जास्त घालतो, चौकशा वगैरे मला वेळ मिळत नाही. आता ज्यांनी सांगितलं असेल ते पाहतील, मला याची कल्पना नाही काय आहे ते. परंतु शासनाने भूमी घेतली ना, मुख्यमंत्र्यांची घोषणा याच्यामध्ये केलेली आहे की मागच्या काळामध्ये ज्या गोष्टी घडल्या असतील ते ऑलरेडी सीएमनी सांगितलंच आहे, त्याप्रमाणे होईल. गोपीचंद पडळकरांनी काल म्हटलं की नवाब मलिक हे गांजाचे आणि आपोवाल्यांचे प्रवक्ते आहेत, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नाहीत असं बोलत. तर प्रवीण दरेकरांनी सुद्धा म्हटलंय की गांजाची प्रत ही फक्त महाविकास आघाडी सरकारमधील लोकनेत्यांना माहिती आहे. पण प्रचाराचा स्तर एवढ्या खालच्या पातळीवर घेऊन प्रचार करणं ही काही एका जागेसाठी होणारी छोटी निवडणूक आहे. आणि या निवडणुकीमध्ये हा यांचा भाषणाचा स्तर असेल. मला वाटतं नांदेडची लोक अशा ह्याला उत्तर देतील, त्यांच्या मतदानामधून स्पष्ट होईल. असं आहे की तुम्ही काय करणार मला सांगा. केंद्रामध्ये यांचं सरकार आहे आज,
मागच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये यांचं सरकार होतं. नांदेड जिल्ह्याला काय ह्यांनी दिलं याच्यावर तरी यांनी बोलावं काहीतरी. हे काहीच बोलत नाही. हे व्यक्तिगत आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा नवाब मलिक हे एक अतिशय सुजाण नागरिक आहेत, हुशार आहेत, जाणकार आहेत, अभ्यासू आहेत आणि त्यांनी पुराव्यासहित बऱ्याचशा गोष्टी बोललेल्या आहेत. वाटतं आता ह्याच्यावर चिकनफेक एकमेकावर करण्यापेक्षा काहीतरी सकारात्मक गोष्टीवर त्यांनी बोलावं ना. ऑनेस्टली काय केलंय देगलूर मधली निवडणूक ही उमेदवारावर नसून कमळ आणि पंजावर आहे, अशा पद्धतीचं एकंदर या निवडणुकीच्या ह्याच्यावरून चित्र दिसत आहे. नाही, उमेदवार तर आहेच, पण दोन्ही पक्षाची निवडणूक मान्यच करावं लागेल ना. दोन काँग्रेस आणि भाजपा असे मेन प्रतिस्पर्धी पक्ष आहेत, त्याच्यामुळे निवडणूक अशीच असते. कारण प्रश्न सगळे राज्य लेवलचेच चर्चेला चाललेत. असेंब्लीची निवडणूक असल्यामुळे, विधानसभेची निवडणूक असल्यामुळे स्वाभाविक आहे राजस्थानाचे प्रश्न असतील तर उत्तर आम्ही देऊ ना. सरकार म्हणून आम्ही केलेली कामं लोकांसमोर मांडण्याची आमची तयारी आहे. त्यांनी केलेली कामं त्यांनी मांडावीत, आमचं काही म्हणणं नाही. त्यांनी व्यक्तिगत आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा त्यांनी त्यांच्या कालावधीमध्ये केलेली नांदेड जिल्ह्याकरता, मराठवाड्याकरता, नांदेड जिल्ह्याकरता केलेली कामं याच्यावर काहीतरी फोकस द्यावा. आता वॉटर ग्रीडचा उल्लेख मगाशी केला. लोणीकरांना थोडं तरी कळते का वॉटर ग्रीडमुळे फायदा होणार आहे का नेमकं तुटी. आमचं म्हणजे एवढं वॉटर ग्रीड जरूर करा, आमचं माझा विरोध नाही आहे, पण तुटीच्या प्रकल्पामध्ये पाणी कमी असताना वॉटर ग्रीडमध्ये प्रकल्प करून एका जिल्ह्याचं पाणी दुसऱ्या जिल्ह्यात न्यायचं आणि त्यातून नवीन वाद निर्माण करायचे, त्यात फायदा कोणाचा होणार आहे. कसं आहे, बाळासाहेब आंबेडकरांचा नांदेड जिल्हा प्रिय आहे, नेहमी येत राहतात आणि स्वागत आहे, आमचं काही म्हणणं नाही. त्यांनी या आमची काय ईडीची भीती दाखवली जाते निवडणुकीच्या समोर. नांदेडमध्ये एका नेत्याची चौकशी होणार असं आता ही सवय राष्ट्रीय पातळीवर सर्वात झालेलीच आहे आम्हाला. काय भूमिका आहे? नाही, आधी कसं मिटायचं हायपोथेटिकल प्रश्न आहे. प्रश्न हायपोथेटिकल आहे. कुठलाही असा विषय आज तरी आमच्या समोर नाही, त्यामुळे भाषा करणं उचित नाही. सर, भारतीय जनता पार्टी पराभूत होने के कगार पर है, इसलिए महाविकास आघाड़ी के नेताओं पर निश्चित तौर पर आज आखिरी के 5-6 दिन बचे हुए हैं इस इलेक्शन कैंपेन के लिए. 27 तारीख को प्रचार खत्म हो रहा है, बचे हैं 5 दिन बचे हुए हैं. इसलिए जब भाजपा को दिखाई दे रहा है कि उनकी बहुत कमजोर स्थिति है, इसीलिए अभी सकारात्मक या पॉजिटिव या कुछ कंस्ट्रक्टिव बातें करने के बजाय अब उनका स्तर जो है प्रचार का बहुत गिर चुका है और इसलिए अभी चिढ़कर वो व्यक्तिगत आरोप पे उतर आए हैं, ऐसे में कहूँगा. इनकमिंग सुरू राहणार आहे का? बिलकुल स्वागत आहे. आमच्याकडे जागा भरपूर आहे, काही अडचण नाही आणि सर्वांची दक्षता आमच्याकडे, मान सन्मान आहे सर्वांसाठी. मान म्हणजे काँग्रेसमध्ये आम्ही कधीही निवडणुकीच्या काळ असो किंवा एरवी असो विरोधी पक्षातल्या लोकांचा मान सन्मान जरूर ठेवलेला आहे. आज आमच्याकडे आले त्याचा सन्मान आम्हाला बरं वाटते की आज आमच्यातच काही नवीन नाही. आमच्याकडे आलेले सगळेच लोक ही जुन्या आपल्या घर वापसी म्हणेल मी पक्षात येण्यापेक्षा घरचे आमचे सदस्य आहेत, त्यामुळे त्यांचा मान सन्मान जो अधिक आहे आणि नेहमीच राहील. त्यात आजमध्ये सुद्धा नव्हतं, त्याच्यामध्ये कधी वेगळी भूमिका नव्हती. आजही पक्षात आल्यामुळे निश्चितच चांगलं वातावरण आहे. गावकरांच्या काँग्रेस प्रवेशामुळे निवडणूक कठीण झाली असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. कठीण झाली पण चंद्रकांत पाटील कठीण झाली, आम्हाला नाही. त्यांना कठीण खरंच बोलले. चंद्रकांत पाटील कधी कधी खरं बोलतात, त्याचा भाग आहे. त्यामुळे त्यांनी जे बोलले खरंच बोललेले आहेत. त्यांना कठीण झाली, आम्हाला सोपी झाली. त्यांना यायची पण गरज नव्हती असं पण बोलले सर. दादा जर भाजपात असते तर मी आलोही नसतो, गरज नसती. आता निवडणूक कठीण झाली असं म्हटले. तेच म्हणतो, ते जे बोलतात ते खरंच बोलतायत, कधी कधी खरं बोलतात. त्यामुळे त्यांच्या विधानावरून स्पष्ट झालंय की काय अवस्था आहे. किरीट सोमय्या या नांदेड दौऱ्यावर येणार आहेत. किरीट सोमय्या काय भावना आहे? दादांनी त्या दिवशी फक्त निवेदन दिलं होतं. आता दादांची बोलावं असं इच्छा आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एच के पाटील साहेब इथं आलेले आहेत. आपल्या सर्वांचे आवडते नेते आपल्या सर्वांचे
नेते नामदार अशोकरावजी चव्हाण साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले आपले मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, माजी मंत्री बसवराज पाटील साहेब, यशपालजी भिंगे, 1980 मध्ये आमचे पालकमंत्री होते आमचे मित्र शिवाजीराव मोघे साहेब, ओमप्रकाशजी पोकर्णा, मधुकररावजी अविनाशजी घाटे, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व प्रमुख मंडळी, सगळ्यांची नावं घेऊन मी आपला वेळ घेणार नाही, आणि उपस्थित पत्रकार आणि मीडियाचे प्रतिनिधी, मी सर्वप्रथम एच के पाटील आणि आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना विनंती करतो की स्वादिष्ट असं जेवणाचं तुम्हाला या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे, आपण सर्वांनी जेवण करून जावं एवढी विनंती करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.